नागापूर जलजीवन मिशन अंतर्गत नागापूर वान धरणामध्ये ही विहीर खणलेली आहे। विहिरीचं बांधकाम सुद्धा पूर्ण झालेलं आहे। बांधकाम अतिशय म्हणजे इस्टिमेट प्रमाणे जवळपास 14 इंचाची जाडी ह्या कड्याला आलेली आहे, दिलेली आहे। अतिशय 12 इंचाच्या वर जाडी आहे। अतिशय दर्जेदार काम केलेलं आहे। इथून जवळपास 1001 फूट लांबपर्यंत पाईपलाईन सुद्धा गेलेली आहे। फक्त पुढली जागा आणि या पाईपलाईनचा तो हस्ती पाईप आहे की अतिशय दर्जेदार पाण्याच्या टाकीपासून म्हणजे पाण्याच्या विहिरीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन कॅम्पापर्यंत नेली। पण पाण्याची टाकी आणि फिल्टरची जागा नियोजित न झाल्यामुळे पुढील काम अर्धवट राहिलेलं आहे। अतिशय गुत्तेदारानं शासकीय गुत्तेदारानं दर्जेदार काम केलेलं आहे। पण ग्रामपंचायतचे आता हे सांगायला मला नागापुराच्या इतिहासासाठी एक लाजिरवाणी गोष्ट वाटते आणि अतिशय एक म्हणजे खेदजनक गोष्ट आहे की ज्या वेळेस ह्या योजनेची मांडवली करण्यासाठी माझ्यापाशी ग्रामपंचायत सदस्य विनायक अण्णा सोळंकी यांनी बैठक बोलवली। बैठक ठरवली म्हणले त्यासाठी उपसरपंच आपल्याला बोलणार आहेत म्हणले। त्यावेळेस नागापूरमध्ये रमेशराव गोविंदराव सोळंकी यांच्या चिंचाच्या झाडाखाली बैठक झाली। या बैठकीला उपसरपंच संतोष सोळंके होते, ग्रामपंचायत सदस्य विनायक अण्णा सोळंके होते, ग्रामपंचायत सदस्य दीपकराव सोळंके होते, नागापुरातील नागरिक उत्तम चंद्रभान सोळंके होते, सोमेश यसके होते। आणि त्या बैठकीमध्ये सरळ नागापूरचे उपसरपंच संतोष सोळंके यांनी मला हे काम जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल आणि तुम्हाला जर आवश्यक कागदपत्र असतील तर मी कागदपत्र देतो, पण माझी एकच अट आहे, तुम्ही मला ह्या कामाच्या बदल्यात 10 लाख रुपये हे दिलं पाहिजे, लाच दिली पाहिजे असा माझ्यापाशी मागणी केली। पण ही मागणी मी वेळोवेळी नागापूरच्या ग्रामसभेमध्ये सुद्धा मांडली आहे की संतोष सोळंकी यांनी या योजनेसाठी 10 लाख रुपयाची मला मागणी केलेली आहे। आणि ही मागणी ग्रामसभेत सांगितलं, व्हॉट्सअप ग्रुपवर अनेक जणांनी 10 लाखासाठी योजना थांबविली असे ॲडव्होकेट अर्जुन सोळंकी यांनी सुद्धा व्हॉट्सअपवर सांगितलं। पण कधीही ह्या उत्तराला मी मागितलं नाही असं उत्तर संतोष सोळंकी देऊ शकले नाहीत, कारण वस्तुस्थिती त्याने पैसे मागितले होते। आणि गावाची जर योजना फक्त एखाद्याच्या 10 लाख रुपयाच्या लालचीपोटी किंवा त्याला जर लाच द्यायची म्हणून जर थांबत असेल तर हे दुर्दैव आहे। पण मी आज 2 वर्षापासून जो लढा दिला आहे, लढा आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यावर, महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे बीड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर, शासनाच्या याच्यावर पूर्णपणे विश्वास आहे। ही योजना मी कार्यान्वित करून दाखविल म्हणजे दाखविलच। फक्त त्यांना एवढंच करायचं होतं की कसं तरी करून ह्या योजनेचा कार्यकाळ संपन आणि संपल्यानंतर ही योजना कोलॅप्स होईल असं त्यांचं मनात गढूळ हेतू होता। पण सुदैवानं भारतामधील जलजीवन मिशनच्या कामाला 2029 पर्यंत योजनेला मुदतवाढ झालेली मिळालेली आहे आणि 2029च्या आत ही योजना आम्ही पूर्णपणे कार्यान्वित करून दाखवूत हे मी तुम्हाला या गावकऱ्यासाठी आणि गावकऱ्याच्या वतीनं मी गुत्तेदाराच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो। ही योजना अतिशय दर्जेदार आहे। वान नदीत वान प्रकल्पामध्ये सिंचन विहीर झालेली आहे। या सिंचन विहिरीचं बांधकाम अतिशय दर्जेदार असं शासकीय गुत्तेदारानं जवळपास 12 इंचाचं कडं केलं आहे। 50 फुटाची विहीर खोदलेली आहे। इथून जवळपास 1001 फूट पाईपलाईन सुद्धा गेलेली आहे आणि ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी। आणि आमच्या या मुख्य मुद्द्याला वावर न्यूजनं जे वाचा फोडली आहे आणि गावकऱ्याच्या वतीनं जे महत्त्वाचा प्रश्न आहे हे मांडला, त्याबद्दल मी खरंच वावर न्यूजचे मनापासून धन्यवाद देतो। आणि अतिशय महत्त्वाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला आपण लोकांसमोर मांडत आहात। याच्यामधून ही योजना पूर्ण झाल्यानंतर याचं श्रेय सुद्धा आपल्याला मिळणार आहे एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।